कारण का त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. संग्राम बापू भंडारे यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांचं समर्थनही करतो की अत्यंत उत्कृष्ट प्रकारे त्यांनी आपल्या भावना आज व्यक्त केलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे आता बिळातून नागोबा बाहेर आलेत. हे जे 3 नागोबा आहेत ना भाजपाने पाळलेले, हे खरोखरच आहे ते बिळातले नागोबा आहेत असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. काल परवा झालेला तुम्हाला एक किस्सा माहीत असेल, जो की छत्रपती शिवरायांची बदनामी एका RSSच्या कार्यक्रमामध्ये झाली, तेव्हा यांचे तोंड बंद झाले होते. आणि आता मात्र तुम्ही बघा, हे चिल्लर गोष्टीवरून हे 3 नागोबा जे भाजपाने पाळलेले आहेत ते मात्र आता येऊन म्हणतात की आमच्या साधू संतांचा यांनी अपमान केला. परंतु जेव्हा नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची थेट बदनामी झाली, तेव्हा हे ढोंगी BJPचे आमदार हे यांचं खोटं हिंदुत्व कुठे गेलं होतं, हा उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडतोय. परंतु त्यांच्यावरती आज जी शायपेक झाली आणि तेव्हा हे नागोबा बिळातून बाहेर पडले. आमचा कोणालाही वैचारिक विरोध नाही, परंतु यांचं एक खोटं हिंदुत्ववादी सरकार आणि एक खोटं हिंदुत्व पसरतात ना, ह्याला विरोध आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती महाराष्ट्रामध्ये कोणी येतं आणि त्यांची बदनामी करून जातं, तेव्हा हे तोंड बिळात लपून आपलं कुठेतरी निघून जातात. आणि जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा हे बाहेर निघतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी यांना चालते आणि साधू संतांची बदनामी केलेली जेव्हा कळते तेव्हा हे बाहेर येतात. साधू संतांची बदनामी हे करणं अत्यंत चुकीचं आहे, याला कोणीही समर्थन करणार नाही. परंतु हे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी होते तेव्हा हेच आपलेच हिंदुत्ववादी गद्दार हे बिळात लपून बसतात. कारण हेच ठरवून हे सरकार नियोजित प्लॅन करतं. आता तुम्ही विचार करा, वारकरी संप्रदायामध्ये संग्राम बापू भंडारे हा व्यक्ती थेट 4 बाटल्या घेऊन येतो आणि हे कायद्यामध्ये शाई फेकणे हे चुकीचं आहे. आणि 4 शाईच्या बाटल्या आहेत, एक नाही 4, आणि त्यांच्यासोबत 15 जण येतात आणि त्याच पिस्तूल रिव्हॉल्वर घेऊन यांना दमदाटी करतात. म्हणजे हेच वारकरी संप्रदायामध्ये जे लोक घुसले आहेत ते खरोखरच तुम्हाला माहीत असतील हे कोण लोक आहेत. आणि यालाच काही लोकांचा विरोध आहे आणि हे महाराष्ट्राला न शोभणार आहे. आता तुम्ही विचार करा, हे संग्राम जगताप असो किंवा अजून हे निलेश राणे असो आणि गोपीचंद पडळकर, हे फक्त हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरतात. यांना महाराष्ट्रात काही घेणं देणं नाही, फक्त उचलली जीभ लावली टाळायला असं यांचं आहे. तर मित्रांनो, तुमचं काय पर्सनल ओपिनियन आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.